वजन काही काही नवरा बायकोमध्ये बायको फार स्मार्ट असते, हुशार असते नाही का. ती नवऱ्याला वरवर असा जीव लावत असते, वरून दाखवत असते की माझा तुझ्यावर फार जीव आहे. आणि कारण का तिला आपल्या नवऱ्याला सोडायचं नसतं, कारण का पैसे असतात ना कमवत. तर तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याला जर मी असं नवऱ्याच्या जर पुढं केलं नाही, नवऱ्याला काही लाडं बोलले नाही, नवऱ्याशी जर चांगले राखले नाही, तर नवऱ्याचे नातेवाईक त्याचा सर्व पैसा घेतील आणि नवरा त्यांनाच पैसा खर्च करेल, हो की नाही. म्हणून काही काही स्त्रिया लग्न झाल्यानंतर आपल्या पुरुषाला खोटं खोटं प्रेम करतात, हो की नाही, पैशासाठी. कारण तो त्यांची हौसमौस पुरवतो, त्यांना पाहिजे ते देतो. आणि मग त्या काय करतात, लाडं त्याला काहीतरी बोलतात, त्याचं मन रमवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळेस काही काही पुरुष भुलून जातात. ते म्हणतात की अरे माझी बायको किती चांगली आहे, किती भोळी आहे ना ती. पण ती भोळी नसते, ती फार दुष्ट असते. तिला तुझ्या घरच्यांना दूर करायचं असतं. आणि ती म्हणते की मी बघा आता कसा गेम खेळते, ह्याला ह्याच्या घरच्यांपासून गोडीतच मी बाजूला करणार. अशा काही मुली हुशार असतात आणि त्या करतात, त्या यशस्वी होतात आणि नवरे फसले जातात. हा तर त्यांचा सर्वात मोठा वाईट गुण असतो की ते जितके नवऱ्याशी गोड, जितके नवऱ्याच्या पुढं करतात, जेवढं नवऱ्याशी प्रेमाने वागतात, तो फक्त त्याच्याकडे असणारा पैसा. एकदा तुमचा पैसा जाऊ द्या ना, तुमच्याकडे पैसा नसू द्या ना, किंवा तुम्ही तिला काहीतरी उलटं पालटं बोला ना की नाही हे काय रोजच तू एवढी गोड राहते, एवढं कसं काय तुला जमतं, किंवा तुला जर मी आता काही दिलं नाही तर तू अशीच राहशील का. हे पण करून बघा की तिला कुठे घेऊन नका जाऊ, तिला कपडे नका देऊ छान घ्यायला, तिच्या म्हणण्याप्रमाणे राहू नका. मग ती बघा कशी तुमचं रूप दाखवेल आणि ती रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्हाला खरा चेहरा खऱ्या गोष्टी जर बायकोच्या पाहायच्या असतील ना, तर एक वेळेस तिला तुम्ही काही देऊ नका, पैसे नका देऊ. तिला म्हणायचं नाही आता पैसेच नाहीत बाबा माझ्याकडे, बघ ह्याच्यात घर चालतंय का, एवढा पैसा तर. आणि कधी तुम्ही तुमच्या आईवडिलांशी चांगले राहा, बहीण भावंडाशी चांगले राहा, भावाशी चांगले राहा, तुमच्या नातेवाईक त्यांना फोन करा. मग बघा तिला कसं वाटतं ते, मग बघा ती तुमच्यावर कसा राग काढते ते. एवढं मात्र खरं आहे, ते सर्व खोटं असतं. ओ मनी, पैसा असला तर नवरा गोड, पैसा नसला तर नवऱ्याला शिव्या घालतात बायका. एवढं मात्र खरे. म्हणतात काय याच्याशी लग्न करून फायदा झाला, आणि सतत नवऱ्याला टोमणे मारत असतात. आणि पैसा असला तर त्याचं सर्व करायला तयार होतात. कारण का माझा नवरा पैसा कमवतो, जर मी याच्याशी नीट राहिले नाही तर तो त्याच्या आईवडिलांना चांगलं पाहिजे, त्याच्या घरांना देईल, असं मुली ठरवून असतात. त्यामुळे ते नवऱ्याशी ना बरोबर गोड राहतात.